गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागले। राज्यभरामध्ये 14 जणांचा बुडून मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यात 7, वर्ध्यात 3, नांदेड, जळगाव, अकोला आणि सांगलीत 4 जण बुडाले। त्यामुळे मृतांची संख्या 14 वर गेली तर पुण्यामध्ये 2 जण बेपत्ता आहेत। नाशिकच्या सिन्नरमध्ये आसाम रायफलच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला। संदीप शिरसाट असं या जवानाचं नाव आहे। रामेश्वर शिरसाट या बुडणाऱ्या तरुणाला वाचवताना जवानाचा मृत्यू झाला। त्र्यंबकेश्वरमध्ये भूषण कसबे, वाढहेममधल्या निलेश पाटील, मालेगावातल्या दाभाडीतल्या सुमित पवार, पिंपद इथल्या अमोल पाटील तर गंगापूरमधल्या रोशन साळवेचा बुडून मृत्यू झालाय। वर्ध्यामध्ये सेल्फीचा नाद तिघांच्या जीवावर बेतला। आष्टी तालुक्यातल्या माळीखोडा इथं तरुण विसर्जनासाठी तारसगावमधल्या कड नदीच्या पात्रात गेले आणि त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही आणि त्याचवेळी तोल जाऊन ते चौघे पाण्यात बुडाले। त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं। हंसराज, सोमकुमार, केवल मसराम आणि चेतन नेहारी अशी वर्ध्यातल्या मृतांची नावं आहेत। तर पंकज खावशी हा तरुण सुदैवानं बचावलाय। मराठवाड्याला गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं दिलासा दिला। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आकडेवारीनुसार वार्षिक सरासरीच्या फक्त 57% पाऊस मराठवाड्यामध्ये झाला होता। मात्र गेल्या 2 दिवसात पावसानं चांगला जोर धरलाय। खास करून नांदेड, लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा चांगलाच जोर दिसून आला। काही ठिकाणी काही अंशी नुकसान देखील झालं असलं तरी पाऊस सुखावून गेलेला आहे। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजाही उघडलाय तर जालना, उस्मानाबादमध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झालाय। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या जवळपास हा पाऊस पोहोचलाय। मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या परतीच्या पावसानं बळीराजा मात्र सुखावलाय। लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी होतीये। त्यामध्ये निलंगा तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर आहे। त्यामुळे तेरणा नदीवरच्या सर्वच बंधारे भरभरून वाहतात, ज्यामध्ये मध्यसुरा, गुजरंगा, येळणूर, औराद, शहाजनी, तगरखेडा आणि औसा तालुक्यातल्या किल्लारीचा समावेश आहे। या सर्व बंधाऱ्यांचे दरवाजे उघडले गेले। मात्र तगरखेडा बंधाऱ्यातल्या काही दरवाजे ऑपरेटरच्या झोपेमुळे उघडले नाहीत आणि परिणामी बंधाऱ्याची पाळू फुटली आणि लाखो करोड लिटर पाण्यानं बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना आपला प्रवाह बदलला। त्यामुळे नदीपात्रातलं पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात घुसलं। तसंच हे लाखो लिटर पाणी कर्नाटकामध्ये वाहून गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा चुकीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी खड्यासारखं बाहेर काढलं अशी बोचरी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव न घेता मुक्ताईनगर इथं केलं। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये गुलाबराव पाटलांची तोफ पुन्हा धडाडली। कोणतीही निवडणूक नसताना या सभेला सुमारे 10,000 लोक जमल्यानं मुक्ताईनगरमधल्या भविष्यातलं राजकीय चित्र वेगळं राहणार असं भाकीतही गुलाबराव पाटील यांनी केलं। मैं वापस आ रहा हूं, घर कब आओगे? आता नहीं है। ट्रैक्टर मिलेगा से घर कब आओगे? अब नहीं आओगे। किती जागा शिल्लक आहे मंत्रिमंडळात पण राज्यमंत्र्याची दादीमधला माणूस साथी बसल का? वेळ बनवता कार्यकर्ते तुटू नये म्हणून मी येतोय, मी बसतोय। पण आज मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, या महाराष्ट्र सरकारमध्ये युतीचं काम चांगलं चाललंय। जे खरे होते ते बरोबर मुख्यमंत्र्यांनी बाजू केली, बरोबर बाजू केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।